ओम साईराम मैत्रिणीनो, गेबरारी सख यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, काल आपण स्लीवची डिझाईन टाकलेली होती वरमाई ब्लाऊजची। त्याच पद्धतीने पहा, आज आपण ही जी आहे ती आपण बॅकची डिझाईन आहे ती बनवणार आहोत। ह्याची तयार उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे। ह्याचा मुंडा घेतलेला आहे आपण 7 इंचावरती। त्याच पद्धतीने शोल्डर हे आपण 7 इंचावरती घेतलेला आहे। 8.5 फिटिंग मार्जिन येणार आहे याची, प्लस 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने हा ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आपण। पहा, आता ह्याची गळ्याची जी रुंदी आहे ती आपण 3.5 इंचावरती घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने त्याची उंची आपण 3.5 इंचावरतीच घेणार आहोत। हा 34 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे। या व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला कटिंग ही व्यवस्थित अशी बॅक साइडची दाखवण्यात आलेली आहे। लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। 3.5 इंच उंचीच्या आणि रुंदीच्या अशा 2 रेषा आपण देऊन घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा, आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा। त्यानंतर पहा, आपल्याला बॅकच्या साईडला मागच्या जी उंची आहे ती आपल्याला 3.5 इंच आपण घेतलेली आहे। आपल्याला तयार ती 3 इंचावरती हवी आहे। अर्धा इंच कमरेच्या पट्टीच्या शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे। अशा पद्धतीने आपण 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे। आता ज्या पद्धतीने पहा, आपण वरच्या साईडला 3.5 इंच जी रुंदी ठेवलेली होती गळ्याची, त्याच पद्धतीने खालच्या साईडला आपण 3.5 इंचच रुंदी घेतलेली आहे। अशा पद्धतीने पहा, पूर्ण आपण असा हा स्क्वेअर असा पूर्ण असा करून घेतलेला आहे रेडी। आता यामध्ये पहा, इथे आपल्याला मध्ये जे आहे तिथे आपल्याला 1 इंच असं अंतर ठेवून घ्यायचं आहे। पूर्ण कट टू कट नाही करायचे, मध्ये 1 इंचाचा गॅप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीची आपण बॅकची ही डिझाईन बनवणार आहोत। यामध्ये आपण नेट लावणार आहोत आणि त्यावरती पहा, व्यवस्थित असं वरमाई असं नाव लिहिणार आहोत। मी तुम्हाला पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आपण याचे 3 पार्ट्स केलेले आहेत या ब्लाऊजच्या डिझाईनचे। ह्याच्यामध्ये फक्त आपण स्टिचिंग पाहणार आहोत आणि जे नाव लिहिलेलं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशा पद्धतीने पहा, आपण याला हाफ सर्कलचा असं शेप देऊन घेतलेला आहे। त्याच पद्धतीने नेकच्या साईडलाही आपल्याला व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे। सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। पहा, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी कमेंट करायला नक्की विसरू नका। 3 पार्ट्समध्ये आपण हे पूर्ण तयार करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे, त्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर पहा, मधल्या साईडला जी आपण हाफ सर्कलची जी डिझाईन आपण ड्रॉ केली होती सेम आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे। जसं आपण मार्क केलेलं आहे सेम त्यावरतीच आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन स्टिच करून घ्यायची आहे। हाफ सर्कलची जी डिझाईन बनवलेली आहे ती हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं आपण स्टिच करून घेणार आहोत। त्याला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पूर्ण नेक जो आहे तो स्टिच करून घेणार आहोत। सुंदर असा बॅक नेक तयार होणार आहे। हा नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेले आहेत पहा ब्लाऊज। आता हे वरमाई, नवरीचे, करवली अशा पद्धतीचे जे ड्रॉ केलेले जे ब्लाऊज असे वर्क केलेले जातात पहा, त्या पद्धतीचाच आपण हा ब्लाऊज ट्राय करणार आहोत। खूप सुंदर असा लुक येणार आहे या ब्लाऊजचा। मी माझ्या हिशोबाने डिझाईन घेतलेली आहे। पहा, तयार झाल्यानंतर तुम्हाला आवडते की नाही आवडते हे पहा। आता अशा पद्धतीने आपण मधला जो आहे पोर्शन तो कट करून घेतला, छोटे छोटे नॉचेस देऊन घेतले। आता ह्याला आपल्याला आतल्या साईडला अस्तर टाकून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक जे आहे ते वरच्या बाजूने त्याची सरळ बाजू आहे ती दिसायला पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थितच आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता व्यवस्थित अशी आपण दाबशिलाई देऊन घेणार आहोत। पूर्ण बाजू व्यवस्थित अशा एकावर एक करून घ्यायच्या आणि त्यानंतर व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये दाबशिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण लास्टपर्यंत। कॉर्नर असतो तिथे पहा, व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे। फिनिशिंग बिघडायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। व्यवस्थित फिनिशिंगमध्येच यायला हवी शिलाई। सुळसुळीत कपडा आहे हा खूप, त्यामुळे स्लिप होतो, काळजीपूर्वक करावे लागतं। पहा, अशा ह्या पॅटर्नमधल्या ज्या साड्या आहेत त्याचे कपडा खूप सुळसुळीत असतो, त्यामुळे तो स्टिच करायला थोडासा अवघड जातो, मशीनला असं चिपकल्यासारखं वाटतो। पहा, तुमच्याकडे आला असेल तर तुम्हाला नक्की हा अनुभव आला असेल।
हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित करून असं आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप सुंदर सुंदर डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो, पण तुम्ही व्हिडिओज पूर्ण पाहत नाही आहेत का? असं करताय मला काहीच समजत नाही आहे। व्हिडिओ बनवायला थोडाही मूड राहत नाही आहे मला। खूप मनापासून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुमचा रिस्पॉन्स मला थोडाही येत नाही आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण नेक सेट करून घेतला। आता पहा आपल्याला काय करायचं आहे, आता कमरेच्या साईडला जी पट्टी आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर कशा पद्धतीने करणार आपण हे लक्षपूर्वक पाहत। आता ही सरळ बाजू आहे बरोबर। आता सरळ बाजू जी आहे ती आपल्याला वरपासून खालपर्यंत अशी व्यवस्थित असं रोल करत आणायचं आहे वरच्या पार्टला, आणि त्यानंतर हे पा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पलटी मारून जो पोर्शन आहे आपला वरपासून नेकच्या एक लाईनपर्यंतचा तो पूर्ण आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पहा एकमेकांवरती अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून व्यवस्थित असं आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं खूप सुंदर अशी छानशी अशी फिनिशिंग येते। पहा ब्लाऊजला लुकही खूप भारी येतो आणि पूर्ण पटकन आपलं कामही फास्ट आणि स्पीडमध्ये होतं। पहा अशा पद्धतीने जर करून पाहिलं तर एक वेळ अशा पद्धतीने कमरेची पट्टी लावण्याची नक्की तुम्ही ट्राय करून पहा। खूप सोपी मेथड आहे, एकदम इझी आहे आणि पटकन आपलं कामही उरकून जाते। ही मेथड वापरल्यानंतर आतमध्ये हात टाकायचा आणि तो रोल व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा। झालं, तुम्हाला पट्टी लावण्याची गरज नाही किंवा आपली मागे पुढे होण्याची काही हे नाही आहे। आपलं काम सोप्यात सोपं होऊन गेलेलं आहे। पहा हे पहा अशा पद्धतीने झाला आपला नेकही रेडी झाला आणि खालच्या साईडला कमरपट्टी लागली। अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आता पूर्ण बाजूने पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याला पूर्ण सगळ्या बाजूने आपण काय केलेलं आहे, शिलाई देऊन घेतलेली आहे। आणि हे पहा आपण आता हे नेट घेतलेलं आहे, हे नेट मी डबल फोल्ड केलेलं आहे। सिंगल केलं तर ते खूपच एकदम ट्रान्सपरंट वाटते, एवढं सुंदर वाटत नव्हतं, म्हणून मी त्याला डबल फोल्ड केलेलं आहे। ते खूपच जास्त ट्रान्सपरंट आहे त्यामुळे पहा अशा पद्धतीने आपण आता डबल फोल्ड नेट करून घेतलेलं आहे। आता जी आपण नेकची पहा डिझाईन बनवलेली आहे बरोबर त्याच्या बाजूने 1-1 इंच अंतर सोडायचं आहे। चारही बाजूने नेटचं मी 1-1 इंच अंतर बरोबर सोडलेलं आहे। व्यवस्थित असं 1 इंच अंतर व्यवस्थित सोडून कुठे झोळ येऊ द्यायचं नाही आहे, हे नक्की एक वेळा चेक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं त्याला आणि त्यानंतर पहा त्याला शिलाई देऊन घ्यायची आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत। जसं आपण नेक बनवला आहे सेम त्यावरती डबल आपल्याला एक वेळा स्टिच करून घ्यायचं आहे। पूर्ण चेक करून घ्यायचं आहे की चारही बाजूने त्याला बरोबर जागा आहे की नाही आहे। 1-1 इंच अंतर एक्स्ट्राच ठेवायचं आहे आपल्याला नेटसाठी। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं आपण डबल फोल्ड करून नेट सेट केला। आता त्याला आपण व्यवस्थित असं स्टिच करून घेणार आहोत, जोड न पडता व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला हा नेट लावून घ्यायचा आहे। आता मी फक्त ब्लाऊज पूर्ण रेडी करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती वरमाई कसं नाव मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे। खूप सुंदर असं ब्लाऊजचं लुक येणार आहे। या मनापासून शिकवते मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करते। नक्की एक वेळा पहा आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका। खूप कष्टाने व्हिडिओ बनवावे लागतात मैत्रिणींनो, स्टिचिंगचे व्हिडिओ बनवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे। तुमचा जर सपोर्ट राहिला तर प्रत्येक डिझाईन मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेल। तुम्ही सपोर्ट नाही केला तर व्हिडिओ बनवण्यातही इंटरेस्ट येत नाही। अशा पद्धतीने व्यवस्थित मध्ये कुठेही झोळ न येऊ देता व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला हा नेट पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही पिन लावूनही करू शकता। मला सवय झालेली आहे त्यामुळे मला पिन लावण्याची काही गरज पडत नाही, असंही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येऊन जातो। प्रॅक्टिस केली की आपल्याला आपोआप सगळ्या गोष्टी येतात। प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे स्टिचिंगच्या ज्या फील्डमध्ये ना, आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं असते। पहा जेवढी तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त ब्लाऊज शिवणार तेवढी तुम्हाला जास्त फिनिशिंग येणार तुमच्या कामातही, आणि तुम्ही पहा एकदम एक्सपर्टही लवकर होणार आणि तुम्हाला कुठे काय करायचं आहे याविषयी खूप माहिती स्वतःलाच भेटून जाणार आहे। जेवढं आपण काम करू तेवढी त्यातली गोष्ट त्या कामामधल्या गोष्टी आपल्याला जास्त माहिती होतात। प्रत्येकजण हळूहळू शिकतो। पहा एक दिवसात कोणीच शिकत नाही, परंतु कोणी जर मनापासून शिकवतंय तर आपण ते शिकण्याचा प्रयत्न करणं हे तुमचं स्वतःचं काम असते। पहा
आपण जेव्हा शिकतो ना त्यावेळेस आपल्याला खूप काही गोष्टी माहिती नसतात. इतरांकडून जर त्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात ते नक्की शिकायला पाहिजे, असं माझं तरी मत आहे. पहा, मी शिकली तेव्हा मला मनापासून असं कोणी सांगितलं नाही, परंतु आता मी एवढी जीवापासून मनापासून तुम्हाला प्रत्येक गोष्ट इन डिटेलमध्ये सांगते. परंतु मला असं वाटतं की तुम्हाला ते शिकण्यात इंटरेस्ट नाही आहे की काय. असं एकदम सुंदर असे एकदम तुम्हाला मी म्हणजे एकदम ॲक्युरेट जसे मी स्वतः काम करते त्या पद्धतीचेच व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न 100% करते, परंतु पाहिजे तसा रिस्पॉन्स मला भेटत नाही आहे. अशा पद्धतीने पूर्ण आपण नेट स्टिच केला आणि तो कट करून घेतला. जो एक्स्ट्राचा होता तो 1-1 इंच अंतर राहील एवढं मी ठेवून घेतलेलं आहे नेट. अशा पद्धतीने आपला नेट लावून झालेला आहे. पहा, आता आपण ह्याला नेकच्या साईडला इथे आहे ना, इथे एक पट्टी लावून घेणार आहोत. गळ्याच्या साईडचा जो आहे नेक तिकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे. पहा, शोल्डरच्या बाजूचा. अशा पद्धतीने पहा, आता व्यवस्थित आपण इथे अशी शोल्डरची जी पट्टी आहे ती लावून घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल मैत्रिणींनो, परंतु पूर्ण इन डिटेलमध्ये व्यवस्थित असं फिनिशिंग सहित सांगितलेलं आहे. किती नवीन असाल तुम्ही तरी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून जर सांगितली तर नक्कीच आपण त्यातून काही ना काहीतरी शिकतो, हे मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून माहिती आहे. शॉर्टकटमध्ये सांगायला गेलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यामुळे आपण ती गोष्ट करण्याचं टाळतो. अशा पद्धतीने पहा, आता व्यवस्थित आपण नेकला जी पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे. ही नॉर्मल आहे, कॉमन आहे, प्रत्येकालाच माहिती असते कशी लावतात, त्यामुळे इथे थोडं मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने आपण पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपण याच्यावरती परत एक दाब शिलाई देऊन घेत आहोत व्यवस्थित अशी. अशा पद्धतीने पूर्ण अशी आपल्याला नेकच्या साईडला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. पूर्ण फिनिशिंगमध्ये जोड वगैरे कुठे येऊ द्यायचा नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली नेकची पट्टी जी आहे ती लावून झालेली आहे. आता यावरती आपण लेस अटॅच करणार आहोत. तुम्ही तुमच्या चॉईसने लावू शकता. मला याच्यावरती जी सुटेबल वाटली त्याच पद्धतीची लेस मी इथे लावून घेणार आहे. पहा, आधी आपल्याला ह्याला आता टक्स देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. या ब्लाऊजमध्ये मी 4.5 इंच रुंदी घेतलेली आहे. पहा, 3.5 इंच आपण नेकची रुंदी घेतली होती, तर टक्सची रुंदी 4.5 इंचावरती घेतलेली आहे आणि टक्सची जी उंची आहे ती आपण फक्त 3 इंचावरती घेतलेली आहे. अशा पद्धतीने घेतलेली आहे. पहा, व्यवस्थित अशी लास्टपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्याला. दोन्ही बाजूने असे आपण टक्स टाकून घेतले. यानंतर आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्यावरती. ही पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. यानंतर आपण पहा याच्यावरती लेस अटॅच करून घेणार आहोत. मी सेम कलरची, ग्रीन कलरची आणि गोल्डन असं कॉम्बिनेशनमध्ये लेस वापरलेली आहे. पहा, आता हे नेकच्या साईडला आपण जो बॅगचा जो नेट लावून नेक बनवलेला आहे, कमरेच्या पट्टीपासून सरळ रेषेमध्ये आपल्याला पूर्ण नेकच्या राऊंडमध्ये अशी लेस लावून घ्यायची आहे. पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला फिनिशिंग सहित लावायची आहे. 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे फक्त कपड्याच्या बाजूला आणि त्यानंतर व्यवस्थित अशी पूर्ण लास्टपर्यंत लेस ही लावून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी लेस आहे आणि एकदम शायनिंगमध्ये आहे. खूप सुंदर दिसत होती. व्हिडिओमध्ये दिसत नाही ह्यापेक्षा समोर खूप ब्लाऊज हा सुंदर एकदम असं तयार झालेला आहे. पहा, हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण लास्टपर्यंत ह्याला ही लेस लावून घेणार आहोत. जसा नेक आहे आपला त्या पद्धतीने. आणि लेस घेतलेली आहे ती एकदम लूज आहे अशी घेतलेली आहे. कडक लेस असली की ती लावायला खूप त्रास होतो, त्यामुळे कधीही लेस आपण जेव्हा घेतो ना त्यावेळेस जरा लूज असेल अशा हिशोबाचीच लेस घ्यायची. एकदम कडकमध्ये असेल की ती पटापट फोल्ड होत नाही आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंगही बिघडून जाते. पहा, खूप सुंदर अशी लेस होती आणि फटाफट अटॅच होत होती, परंतु नेट असल्यामुळे जास्त फास्टमध्ये करता येत नव्हतं. कुठे एखादा धागा अडकला तर पटकन सरकण्याची शक्यता होती, त्यामुळे मी पहा एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी स्लोमध्ये लावलेली आहे. नेटही आपलं खूप फिनिशिंगमध्ये बसलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मलचं एक्स्ट्रा लेस घ्यायची आणि ती आतल्या साईडला फोल्ड करायची आणि व्यवस्थित अशी त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आरी वर्क न करता
ब्लाऊजला सुंदर असा लुक देऊ शकता। थोड्या ट्रेंडिंगमधल्या अशा लेस वगैरे आणायच्या, थोडंसं पॅचेस वगैरे आणायचे आणि खूप सुंदर असे ब्लाऊज तयार होतात पहा। अशा पद्धतीने आपला हा पहा नेक तयार झालेला आहे बॅगचा। आता आपण पुढच्या गळ्याला लेस लावून घेणार आहोत व्यवस्थित अशी, आणि त्याच पद्धतीने मागचा जो गळ्याची जी पट्टी आहे त्यावरती घेणार आहोत। पूर्ण लास्टपर्यंत दोन्ही बाजूनी लावलेली आहे मी। ह्याला फक्त राईट साईडनेच लेस लावणार होती, परंतु हा पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे तो छान दिसत नव्हता असा, त्यामुळे म्हटलं चला दोन्ही बाजूनी गळ्याला आपण आहे आपल्याकडे तर लेस लावून घेऊया। अशा पद्धतीने पहा पूर्ण नेकच्या साईडला वरच्या बाजूने आपण लेस लावून घेतलेली आहे, फ्रंट आणि बॅकमध्ये दोन्ही साईडला। फ्रंट साईडला पान शेपमध्ये असं आपण गळ्याचा आकार दिलेला आहे। पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी लेस आपण स्टिच करून घेतलेली आहे। पहा दोन्ही बाजूंनी एकदम सुंदर असा लुक असा ब्लाऊजला आलेला आहे। फायनल लुक तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटणार आहे। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण अशी बॅकला लेस लावून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने फ्रंटलाही लावलेली आहे। याचा थर्ड पार्ट पाहायला विसरू नका नक्की मैत्रिणींनो। आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि थर्ड पार्ट पाहायला विसरू नका। हे पहा नेक हा अशा पद्धतीने रेडी झालेला आहे। तर पूर्ण ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। नाव लिहिलेलं आहे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। बाय बाय।